नमस्कार मंडळी, जेऊज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। चला मग आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया। बघा, मी ताटामध्ये 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि खोबरं घेतलेलं आहे। आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आता न पाणी टाकता आपण वाटण करून घेऊया। बघा, हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता मी ते पिठामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरेपूड टाकली, धनेपूड टाकली आणि आता हे कोथिंबीर चिरून घेते। आता बारीक बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची, अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची, जेणेकरून आपल्या त्या पिठामध्ये टाकल्यानंतर ती सगळ्या पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल। अशा पद्धतीने हे बारीक बारीक काप करून घ्यायचे ह्या कोथिंबीरीचे। बघा, अशा पद्धतीनं। आणि आता ही कोथिंबीर आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। आता ही कोथिंबीर मी पिठामध्ये टाकून घेते। बघा, अशा पद्धतीने ह्या पिठामध्ये ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ती आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची। बघा, ही कोथिंबीर मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकून घेतला आणि त्याचबरोबर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपण ह्याचा एक डो तयार करून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आणि असा हा डो तयार करून घ्यायचा। आता हा डो तयार करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे डो तयार झालेला आहे। जास्त मऊ पण करून घ्यायचं नाही, पातळ पण करायचं नाही, घट्ट पण ठेवायचं नाही, मध्यम ह्याच्यानं हे डो तयार करून घ्यायचा। आता त्याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आणि आपल्याला याचे मुटके बनवायचे आहेत। पहा, हे थोडं मोठं झालं, छोटं करून घेतलं आणि आता हे आपल्या मुटका म्हणजे आपल्या मुठीमध्ये व्यवस्थितरित्या बसेल, आपल्या हाताच्या बोटाचे ठसे त्या पिठावर पडतील, अशा पद्धतीने हे मुटके करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने हे आकार देत जायचं। हे सगळे मुटके मी करून घेतलेले आहेत। बघा, आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली, केलेलं वाटण टाकलं। आता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थितरित्या फ्राय झालेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं, मी गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकली, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता त्याला थोडंसं हलवून घेऊया, ढवळून घेऊया। आता त्याला उकळी आली। आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे मुटके आपण टाकून द्यायचे। आता हे सगळे मुटके मी याच्यामध्ये घालून घेतले। बघा, आता छान व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे। त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून देऊ, म्हणजे थोडं व्यवस्थितरित्या वाफलून निघेल। आता बघा, हे व्यवस्थितरित्या वाफवलेलं आहे, छान शिजलेले आहेत आपले मुटके। जसे मुटके छान दिसतात तसे खायला सुद्धा फार छान झालेले होते। बघा, अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। आता आपण सर्व करून घेऊया। एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये हे मुटके मी सर्व करून घेत आहे। पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।